नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये एकूण 7 प्रकरणे अभ्यासली. आता हे 8वं प्रकरण आपण अभ्यासत आहोत. यामध्ये कंपनी अकाउंटिंग इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारल्यानंतर त्याला कॉम्प्युटरची थेअरी येणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, थेअरी सोडवायची असेल त्यांनी थेअरी सोडवा, किंवा एखाद्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर इश्यू ऑफ शेअर किंवा या ठिकाणी प्रेफरन्स शेअरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर यामध्ये 4 स्टेप महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. पहिली स्टेप म्हणजे ॲप्लिकेशन, शेअर ॲप्लिकेशन, त्याच्या 2 एंट्रीज करायच्या आहेत. त्यानंतर शेअर अलॉटमेंट, त्याच्या 2 एंट्रीज करायच्या आहेत. नंतर फर्स्ट कॉलच्या 2 एंट्री आणि नंतर फायनल कॉलच्या 2 एंट्री करायच्या आहेत. तर अशा एकूण 4 स्टेपच्या 8 एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत आणि त्याचं या ठिकाणी पोस्टिंग करून नॅरेशन द्यायचं आहे. यामध्ये फक्त जर्नल विचारलं जातं. चला तर मग काल आपण एक प्रॉब्लेम बघितला, आज दुसरा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. बघा, सुरुवातीला या ठिकाणी मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. इथं प्रेफरन्स शेअर्स दिलेलं आहे, लक्षात घ्या. शेअरचे देर आर 2 टाइप्स ऑफ शेअर्स. फर्स्ट इट इज ए इक्विटी शेअर्स अँड अनदर इट इज ए प्रेफरन्स शेअर. इक्विटी शेअरचा प्रॉब्लेम आपण बघितला. आता प्रेफरन्स शेअर, फक्त शेअरचं नाव बदलायचे, एंट्री त्याच आहेत. बघा, सुरुवातीला या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे, तो व्यवस्थित या ठिकाणी मी वाचतोय, समजून सांगतोय आणि नंतर तो कसा सॉल्व करायचा, त्याचे एंट्रीज कशा करायच्या या पण अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी सेकंड प्रॉब्लेम बघू. हॉनेस्टी लिमिटेड इश्यूड म्हणजे विक्रीला काढलेत, लक्षात घ्या. 20,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 ईच, 10 रुपये प्रत्येकी एकासाठी. पेएबल, त्यामध्ये बघा ₹4 ऑन ॲप्लिकेशन, 4 रुपये ॲप्लिकेशनला आहेत. नंतर ₹2 ऑन अलॉटमेंटला 2 रुपये आहेत. आणि तिसरं बघा 4 फर्स्ट अँड फायनल कॉलसाठी. म्हणजे या ठिकाणी 3 स्टेप आहेत, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल एकत्र आलेले आहे. पुढं बघा काय दिलेलं आहे, लक्षात घ्या. शेअर्स वेअर फुल्ली सबस्क्राईब्ड अँड ऑल अमाऊंट वेअर रिसिव्ड. म्हणजे सगळे शेअर विकले गेले आहेत आणि सगळ्या शेअरचे पैसे वसूल झालेले आहेत. असा हा हॉनेस्टी लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. 20,000 प्रेफरन्स शेअर 10 रुपयाप्रमाणे, ॲप्लिकेशनला 4 आहेत, अलॉटमेंटला 2 आहेत आणि फर्स्ट आणि फायनल कॉलला 4 रुपये आहेत आणि सगळे शेअरचे पैसे मिळालेले आहेत. आणि खाली सांगितले तुम्हाला पास नेसेसरी जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ हॉनेस्टी लिमिटेड. म्हणजे आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. बघा, सुरुवातीला या ठिकाणी लक्ष द्या. ॲप्लिकेशनच्या 2 एंट्रीज होणार आहेत, अलॉटमेंटच्या 2 एंट्रीज आणि फर्स्ट आणि फायनलच्या 2 एंट्रीज. अशा टोटल 6 एंट्री प्लस त्याचं नॅरेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळं या 6 एंट्री व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या, त्या एंट्रीज आपल्याला अभ्यासायच्या आहेत. बघा, सुरुवातीला जर्नलचं फॉर्मॅट या ठिकाणी आखून घ्यायचं आहे. जर्नलाइज्ड जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ हॉनेस्टी लिमिटेड. फर्स्ट कॉलम बघा डेट, सेकंड आहे पर्टिक्युलर्स, थर्ड आहे एलेप, फोर्थ आहे डेबिट अमाऊंट रुपीज आणि फिफ्थ आहे क्रेडिट अमाऊंट रुपीज. चला तर मग या ठिकाणी आपण पहिली एंट्री बघू. सुरुवातीला बघा ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. फर्स्ट एंट्री होणार आहे तुमची बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन. 20,000 गुणिले 4 म्हणजे 20,000 गुणिले 4 20 चौक 80, 80,000 80,000. म्हणजे पहिली एंट्री आली तुमची बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन. तिथं प्रेफरन्स शेअर दरवेळी शब्द लिहायचा. एंट्री घेताना बँक टू ॲप्लिकेशन एवढी घेतली तरी बरोबर आहे. आणि मग त्याचं नॅरेशन लिहायचं. बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन 20,000 प्रेफरन्स शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिव्ड. म्हणजे 4 रुपये आपल्याला या ठिकाणी त्या शेअरचे मिळालेले आहेत. म्हणजे पहिली एंट्री तुमची येणार आहे नेहमीप्रमाणे बँक टू
शेअर ॲप्लिकेशन. आता दुसरी एंट्री लक्षात घ्या, ॲप्लिकेशनचे पैसे या ठिकाणी कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. दुसरी एंट्री या ठिकाणी बघा तुमची येणार आहे, प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे ॲप्लिकेशन लक्षात घ्या, ॲप्लिकेशन टू कॅपिटल 20,000 गुणिले 4 80,000 सेम रक्कम ट्रान्सफर केली आपण कॅपिटलला. मग एंट्री येणार आहे तुमची ॲप्लिकेशन टू कॅपिटल आणि नॅरेशन येणार आहे बघा, being application money on 20,000 preference shares at ₹4 per share transfer to preference share capital account. म्हणजे आपण या ठिकाणी प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन मनी आपण या ठिकाणी कॅपिटलला ट्रान्सफर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने या 2 एंट्री झाल्या, ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि तेच आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले. आता पुढचे नेक्स्ट एंट्री असणार आहे आपले अलॉटमेंट मनी ड्यू आणि नंतर रिसिवड. मग तिसरी एंट्री बघा या ठिकाणी लक्षात घ्या, अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल. दरवेळी प्रेफरन्स शेअर शब्द लिहायचा आहे. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे ड्यू करायचे, आउटस्टँडिंग करायचे. मग एंट्री येणार आहे प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट आणि याची रक्कम बघा 20,000 गुणिले 2 20 दुने 40 40,000 40,000 आहे. आणि मग नॅरेशन येणार आहे, बिंग अलॉटमेंट मनी ऑन 20,000 प्रेफरन्स शेअर ॲट ₹2 पर शेअर ड्यू. म्हणजे ड्यू म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. म्हणजे शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ही एंट्री झाली अलॉटमेंट ड्यूची. त्यानंतर आता अलॉटमेंटचे पैसे मिळाले, रिसिवडची एंट्री होणार आहे. लक्षात घ्या चौथी बघा, रिसिवडची काय एंट्री आहे, पैसे आले त्यामुळं बँकेला डेबिट द्या आणि ज्याचं आलं आहे त्याला क्रेडिट द्या. मग एंट्री येणार आहे बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 20,000 गुणिले 2 40,000 40,000. मग एंट्री आपली आली बँक अकाउंट डेबिट टू अलॉटमेंट अकाउंट. दरवेळी प्रेफरन्स शेअर शब्द या ठिकाणी आपण पर्सनली लिहायचा आहे. पाठ करताना बँक टू अलॉटमेंट असंच करा. आत्तापर्यंत आपण काय बघितलं लक्षात घ्या, ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री बघितल्या, अलॉटमेंटच्या 2 एंट्री बघितल्या. आता फायनली फर्स्ट आणि फायनल कॉल एकत्रच अमाऊंट मिळालेली आहे. लक्षात घ्या. मग फर्स्ट आणि फायनल कॉलची अमाऊंट ड्यू किंवा आउटस्टँडिंग करताना लक्षात घ्या बघा, 5वी एंट्री प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. रक्कम बघा 20,000 गुणिले 4 80,000 80,000. म्हणजे एंट्री घेताना या ठिकाणी लक्षात घ्या, प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 80,000 80,000. नॅरेशन येणार आहे, बिंग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ऑन 20,000 प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹4 पर शेअर ड्यू. तर या पद्धतीने ती एंट्री होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी फर्स्ट आणि फायनल कॉलचे पैसे मिळाले. एंट्री येणार आहे तुमची 6वी, बँक अकाउंट डेबिट 20,000 गुणिले 4 80,000 80 टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 80,000. तर या पद्धतीने शेवटची एंट्री पैसे मिळाले बँक टू फर्स्ट अँड फायनल कॉल. नॅरेशन आहे, बिंग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ऑन 20,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिवड. म्हणजे 20,000 रुपये आपल्याला मिळाले बँक टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉलची दोन्ही एकत्र एंट्री घेतलेली. दरवेळी ते सेपरेट एंट्री घेतो आपण, फर्स्टच्या अगोदर नंतर फायनलची. इथं देताना प्रॉब्लेममध्येच दिले फर्स्ट अँड फायनल कॉल एकत्रित अमाऊंट मिळालेली आहे म्हणून. मग या ठिकाणी अशा 6 एंट्रीज आपण या प्रॉब्लेमच्या केलेल्या आहेत. परत एकदा लक्ष द्या व्यवस्थित. मी एंट्रीज शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. अलॉटमेंटचे पैसे मिळाले ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले बँक टू ॲप्लिकेशन.
नंतर ॲप्लिकेशनचे कॅपिटलला पाठवले, ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, प्रेफरन्स शेअर आपण दरवेळी शब्द लिहायचा आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी अलॉटमेंट ड्यूची एंट्री, अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, आणि नंतर अलॉटमेंट रिसिवडची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू अलॉटमेंट अकाउंट. त्यानंतर पुढं फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल एकत्रित आलेले, ते ड्यूची एंट्री, फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, आणि सगळ्यात शेवटी पैसे मिळाले बँक अकाउंट डेबिट टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. तर अशा पद्धतीने या प्रॉब्लेममध्ये अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. 6च एंट्री झालेल्या आहेत. पहिल्यांदा ॲप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटच्या 2, आणि तिसरे फर्स्ट आणि फायनल कॉलच्या 2 एंट्रीज. तर या पद्धतीने एंट्री करायच्या आहेत. तुम्ही अगोदर हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं ॲन्सर व्यवस्थित सॉल्व करून घ्या. जरी कुणाला काही शंका असेल तरी त्यांनी विचारा, पण पहिल्या फॉर्मॅटमधल्या एंट्रीज अगोदर घ्या. मग त्या एंट्रीज व्यवस्थित घेतल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण हा इश्यू ऑफ शेअरचा दुसरा प्रॉब्लेम अभ्यासला आणि याला कॉम्प्युटरची थेअरी आहे ती आपण नेक्स्ट वीकमध्ये घेणार आहोत. तर ज्यांना थेअरी करायची आहे त्यांनी थेअरी करा कॉम्प्युटरची, आणि ज्यांना प्रॉब्लेम करायचा आहे त्यांनी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा इश्यू ऑफ शेअर किंवा प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर किंवा प्रेफरन्स शेअर असा वेगळा शब्द तिथं वापरा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद. थँक्यू.